दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल 23 गुन्ह्यांची उकल केली। यात नागरिकांचा चोरीला गेलेला 52,91,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकांना परत केलाय। स्वतःच्या कष्टाचा पैसा, वाहने आणि दागिने परत मिळाल्यानं नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय। तर आज मुद्देमाल जो नागरिकांना होता तो परत केलेला आहे। नक्की काय काय कारवाई केली होती, कशा प्रकारे मुद्देमाल जप्त केला होता, परत काढला कसं झालं? दक्षिण म्हाळुंगे पोलीस स्टेशन येथे मागील वर्षभराच्या अनुषंगाने वर्षभरात जे काही गुन्हे घडलेले होते, जे म्हणजे घरफोडीचे गुन्हे घडलेले आहेत, मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडलेले आहेत किंवा इतर काही मालमत्तेचे गुन्हे घडलेले आहेत, त्या अनुषंगाने जो गुन्ह्यात जो चोरीस गेलेला मुद्देमाल होता, जो आपण तो आरोपींकडून हस्तगत केला होता, त्याच्यामध्ये काही सोन्याचा मुद्देमाल आहे, काही कॅश मुद्देमाल होता, हे मोबाईल्स आहेत, मोटरसायकल आहे। हे जे आरोपींकडून हस्तगत केले होते, जे फिर्यादींचे होते, ते आज रोजी ते फिर्यादींना परत करण्यात आलेले आहेत। मान्य न्यायालयाच्याकडून आदेश घेऊन त्याकडून त्या सगळे जे घरफोडीतला परत मोटरसायकल चोरीचा हे जे मुद्देमाल आहे फिर्यादींना परत केलेला आहे। आज रोजी आम्ही दक्षिण म्हाळुंगे पोलीस स्टेशन एकूण 23 गुन्ह्यातला 52,91,800 रुपयाचा मुद्देमाल आम्ही परत केलेला आहे। याच्यामध्ये साधारण त्याच्यामध्ये किती सोनं होतं, किती कॅश रक्कम होती, काय होती? याच्यामध्ये एकूण 16 लाखाचे आम्ही 11 तोळ्याचं आम्ही त्यांना सोनं परत केलेलं आहे। कॅश 1.5 लाखाची कॅश होती आणि जवळजवळ 24 लाखाच्या तर आमच्या त्या मोटरसायकल्स हे आहेत, गाड्या आहेत आणि इतर 4 चाकी गाड्या, असं एकूण टोटल 52 लाखाचा मुद्देमाल आम्ही दिलेला आहे। दक्षिण म्हाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीत मागील वर्षभरात घडलेले घरफोडी, मोटारसायकल चोरी आणि इतर मालमत्तेचे गुन्हे आम्ही उघडकीस आणले। आज रोजी आम्ही एकूण 23 गुन्ह्यांमधील 52,91,880 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत केलेला आहे। यामध्ये सुमारे 16 लाखांचे 11 तोळे सोनं, 1.5 लाखांची रोख रक्कम, 24 लाखांचा मोटारसायकली आणि इतर वाहनांचा समावेश आहे। परिमंडळ 4च्या पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर यांच्या हस्ते हा मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द करण्यात आला। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, पोलीस हवालदार अर्चना काळे, दत्तात्रय कुंभार यांच्या पथकाने केली। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांवर नक्कीच वचक बसेल।